अध्याय 6. श्री गणेशाय नमः. नारायण मुनी म्हणाले, नारदा, दृढधन्वा राजाची कथा आहे. पूर्वी देशाचा चित्रधर्मा नावाचा राजा होता. त्याला दृढधन्वा नावाचा पुत्र होता. दृढधन्वा सर्व विद्यान पारंगत, शूर व सदाचरणी होता. तो मोठा झाला तोपर्यंत चित्रधर्मा राजाला विरक्ती उत्पन्न झाली व तो पुलह ऋषीच्या आश्रमात तपश्चर्येला निघून गेला. तेथे कालांतराने तो मरण पावला. दृढधन्वा राजाने त्याचे उत्तर कार्य केले आणि पुष्करावर्त नावाच्या नगरात तो राज्य करू लागला. गुणसुंदरी ही त्याची पत्नी. त्या दाम्पत्याला 4 पुत्र झाले. चित्रवाग, चित्रवाह, मणिमान आणि चित्रकुंडल अशी त्यांची नावे होती. राजा सर्व गुणी व सुख संपन्न होता. तो एकदा मृग येसाठी अरण्यात गेला असता एका घायाळ हरणाच्या मागे एकटाच गेला. तो थकला तेव्हा तळ्याच्या काठी घोड्यावरून उतरून वटवृक्षाच्या बुंध्यांची जरा विश्रांती घेत पहुडला. तेवढ्यात तेथे एक पोपट आला व मानवी भाषेत राजाला उद्देशून गाऊ लागला. हे राजा, सर्व संसारिक सुखे भोगत आहेस, त्यातच तू रमला आहेस, पण तत्व विचार का करीत नाहीस? तू भवसागरातून पार कसा जाणार? पोपटाचे ते बोल ऐकून राजाला नवल वाटले. तेवढ्यात त्याचे सैन्य आले व पोपट निघून गेला. राजा राजधानीस परत आला, पण तो उद्विग्न होऊन सदा उदासीन राहू लागला. थोड्याच दिवसात वाल्मिकी ऋषी त्याच्याकडे आले. त्याचे आदरातीर्थ करून राजाने त्या पोपटाचा प्रसंग त्यांच्या कानावर घातला आणि त्याचे रहस्य विचारले. वाल्मिकींनी अंतज्ञानाने राजाचा पूर्व जन्म जाणला व म्हटले, हे राजा, तू द्रविड देशात ताम्रपर्णी नदीच्या तीरी राहणारा सुदैव नामक ब्राह्मण होतास. गौतमी नावाची तुझी भार्या होती. तुम्हाला पुष्कर वर्ष संतान झाले नाही. सुदैव फार निराश झाला. तेव्हा त्याच्या स्त्रीने त्याची समजूत घातली व विष्णूसाठी तप करावे असे सुचवले. त्या दोघांनी वनात जाऊन तप केले. तेव्हा गरुडावर आरूढ होऊन विष्णू तेथे प्रकट झाला. त्याला वंदन करून सुदैवाने आपली व्यथा सांगितली. इथे 6वा अध्याय समाप्त. हरि ओम. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. वाल्मिकी ऋषी म्हणाले, विष्णू प्रसन्न झाल्यावर सुदैवाने त्याची स्तुती केली. विष्णू म्हणाला, तुझ्या तपाने मी प्रसन्न झालो आहे. तुला काय वर हवा आहे तो माग. सुदैव म्हणाला, मला पुत्र नाही, तो द्यावा, एवढेच माझे मागणे आहे. विष्णू म्हणाला, तुझ्या भाग्यामध्ये 7 जन्मांपर्यंत पुत्र लाभ नाही. तू दुसरे काहीतरी माग. माझा उपाय चालत नाही. ते कठोर वचन ऐकून सुदैव मूर्छित पडला. त्याला सावध करून त्याच्या पत्नीने म्हटले, व्यर्थ कष्टी का होता? आपल्या भाग्यात असेल तेच भोगावे. हरीला सांगून काय उपयोग? दैव अनुकूल नाही असे आपण समजावे आणि देवाची भक्ती करीत आयुष्य घालवावे. गरुडाला मात्र वाईट वाटले. काहीही करून सुदैवाला पुत्र द्यावा, नाहीतर तुमची भक्ती कोणी करणार नाही. तुला सर्व सामर्थ्य आहे असे त्याने विष्णूला म्हटले. ते ऐकून विष्णूने त्यांना म्हटले, तू सुदैवाला तुझ्या अधिकारात पुत्र देऊ शकतोस. तेव्हा गरुडाने त्या दोघांना पुत्रप्राप्तीचा वर दिला व विष्णूला पाठीवर घेऊन तो वैकुंठाला गेला. सुदैव ब्राह्मण पत्नीसह आपल्या घरी राहू लागला. काही काळाने त्याला एक पुत्र प्राप्त झाला. तो सर्व शुभ लक्षणांनी युक्त मुलगा हुशार होता. शुकदेव असे त्याचे नाव ठेवले. 8 वर्षातच त्याने अनेक विद्या प्राप्त केल्या. काही दिवसांनी देवल मुनी सुदैव ब्राह्मणाच्या घरी आले. शुकदेव त्यावेळी तेथे आला व देवल ऋषींना त्याने नमस्कार केला. त्याची लक्षणे पाहून देवतांना फार आनंद झाला आणि कुतूहलाने त्यांनी सर्व लक्षणे पाहिली. तेव्हा मात्र ते सुस्कारा टाकून स्वस्थ बसले. त्यांची मुद्रा पाहून सुदैव चिंतित पडला. तेव्हा देवतांनी म्हटले, हे विप्रा, आधी बाळाचे आयुष्य पाहावे व मग बाळाची लक्षणे सांगावी. या मुलाला 12व्या वर्षी पाण्यात बुडून मरण आहे, ते अटळ आहे. सुदैवाला वाईट वाटले. देवल मुनी त्यांचे सांत्वन करून निघून गेले. सुदैवाला मूर्छा झाली. गौतमी मोठी धीराची होती. तिने पत्नीला धीर दिला आणि कितीतरी मोठमोठे लोकही मरण टाळू शकले नाहीत.
इत्यादी सांगून तिने त्याला हरिभक्ती करीत राहावे असे सुचविले. अशा प्रकारे तू पूर्वजन्मी सुदैव होतास व तो पोपट तुझा मुलगा होता असे वाल्मिकी ऋषी म्हणाले. इथे 7वा अध्याय समाप्त. हरि ओम. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. वाल्मिकी म्हणाले, पुढे सुदैव ब्राह्मण आणि गौतमी यांनी आपल्या हृदयावर दगड ठेवून नित्यकर्मे करीत दिवस घालवले. पुढे असे झाले की मुलाला 12वे वर्ष लागले. काही दिवस लोटले. सुदैव ब्राह्मण धर्म आणि समिधा आणण्यासाठी वनात गेला असता शुकदेव आपल्या मित्रांसह एका मोठ्या विहिरीवर पोहण्यासाठी गेला. सर्वजण विहिरीमध्ये जलक्रीडा करू लागले. मुलांना चुकवण्यासाठी शुकदेव खोल पाण्यात गेला, पण त्याचा श्वास कोंडला गेला व त्याचे प्राण गेले. त्याचा देह तळाशीच अडकून राहिला. पुष्कळ वेळ झाला तरी तो वर येईना. तेव्हा मुले घाबरली. ते आक्रोश करीत शुकदेवाच्या घरी गेलेत व त्यांच्या आईला ओरडून सांगू लागली, अहो माई, तुमचा मुलगा शुक पाण्यात बुडाला हो. गौतमी दुःखाने बेशुद्ध पडली. तेवढ्यात सुदैवही वनातून आला. त्याने हंबरटाच फोडला. पुत्राचे प्रेत बाहेर काढण्यात आले. ते मांडीवर घेऊन सुदैव विहिरीच्या काठावर बसून आक्रोश करू लागला. नाना प्रकारे मुलाच्या आठवणी काढून त्याच्या सद्गुणांच्या आठवणी काढून तो कसा रे, तू आम्हाला सोडून गेलास आणि विधाता तरी असा निष्ठुर कसा झाला असे म्हणत त्याने एकीकडे श्रीहरीला हाका मारणे चालू केले. त्यावेळी आश्चर्य असे की अकाली पाऊस आला. 1 महिन्यापर्यंत सतत पाऊस पडत होता. सुदैव सर्व भान विसरून अन्न पाणी न घेता पावसात सतत भिजत अपार शोक करीत तेथेच बसून देवाचा धावा करीत राहिला. योगायोग असा की ज्या महिनाभर पाऊस पडला तो पुरुषोत्तम मास होता. अशा प्रकारे न कळत सुदैवाकडून त्या महिनाभर नाम, उपवास व हरी नामस्मरण झाले. त्यामुळे हरी प्रसन्न झाला. त्याने त्या मुलाला जिवंत केले आणि त्याला दीर्घायुष्य आहे असे सांगून हरी सुदैवाला म्हणाला, येथे आता तुम्ही पुष्कळ वर्षे सुख भोगाल व पुढील जन्मी तू दृढधन्वा राजा व गौतमी ही तुझी गुणसुंदरी नामक पत्नी होईल. हा तुझा पुत्र शोक पोपट्याच्या रूपाने तुला वैराग्याचा उपदेश करेल. इत्यादी सर्व भविष्य सांगितले. आपल्या हातून कोणते तप घडते हे अत्यंत आनंदाने झालेल्या सुदैवाने विचारले. तेव्हा श्रीहरी काय म्हणाला ते पुढील अध्यायात दिले आहे. इथे 8वा अध्याय समाप्त. हरि ओम. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. सुदैवाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हरी म्हणाला, अरे विप्रा, तू जे तप सहज केलेस ते दुसऱ्याकडून झाले नसते. हा महिना पुरुषोत्तम मास होता. त्यात पुत्र शोकात मग्न होऊन तू पावसात भिजलास, उपास केलास आणि माझे नित्य स्मरण केलेस. त्यामुळे ही सर्व पुरुषोत्तम मासाची सेवा झाली. हे साधन सर्वश्रेष्ठ आहे असे म्हणून हरीने पुरुषोत्तम मासाचे महात्म्य त्याला सांगितले व तो वैकुंठात परत गेला. वाल्मिकी म्हणाले, हे राजा, तो सुदैव ब्राह्मण इह लोकात पुरुषोत्तम मासाची व्रते करून अंती वैकुंठात गेला व पूर्वपुण्याईने त्याला जो जन्म मिळाला तोच तू आहेस. आणि तुझा मुलगा शुकदेव हा गरुडाच्या वरदानाने झालेला असल्यामुळे येथे तो पोपटाच्या जन्मास आला. गौतमी ही तुझी पत्नी गुणसुंदरी नावाने तुझी पत्नी झाली. तू अरण्यात गेल्यानंतर पोपटाने तुला आपल्या पूर्वजन्मीचा पिता म्हणून ओळखले आणि तू संसारात गुंतून जन्म मरणात अडकू नये, तुझे पतन होऊ नये म्हणून तुला त्याने विरक्तीचा उपदेश केला. आता तुझी कीर्ती अशीच अखंड राहो. मला आता शरयू नदीच्या तीरावर जायचे आहे असे म्हणून वाल्मिकी निघाले. तेव्हा राजा त्यांना म्हणाला, पुरुषोत्तम मासात व्रते कोणती करावी? तेव्हा वाल्मिकी म्हणाले, हाच प्रश्न लक्ष्मीने विष्णूला विचारला होता. तेव्हा त्याने जी माहिती लक्ष्मीला सांगितली ती परंपरेने मला कळाली आहे ते सांगतो असे म्हणून त्या ऋषींनी पुरुषोत्तमाची पूजा, दाने, व्रते, स्नाने, उपोषणे इत्यादी सर्व यथासांग वर्णन करून सांगितले. तसेच 7 श्लोक कसे म्हणायचे तेही सांगितले. इथे
9वा अध्याय समाप्त. श्री गणेशाय नमः. हरि ओम. अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. श्री हरीने लक्ष्मीला अधिक मासासंबंधी आणखी माहिती विचारली. तो म्हणाला, या मासामध्ये रवीचे संक्रमण मोजित नाहीत व त्याचा स्वामी रवी नसून पुरुषोत्तम म्हणजे मीच आहे. या मासात ब्राह्मणाला यथाशक्ती फळे अर्पण करावीत, सत्कर्मे करावीत. शुद्ध प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत रोज उपवासाचेच पदार्थ खावेत किंवा नक्त भोजन करावे. एकभुक्त असावे किंवा अयाचित वृत्तीने राहावे. शुचिर्भूत असावे. होम, हवन, पूजा, दान, तीर्थाटन किंवा ज्यांना दारिद्र्य असते, शरीरात बळ नसते, त्यांनी ब्राह्मणांचे पूजन करणे किंवा साधूंच्या संगतीत राहणे हे करावे. गायीचे व विप्राचे पूजन करावे. असे म्हणून त्याने त्या दोन्ही पूजा कशा कराव्यात ते सांगितले आणि गायीमुळे किती धर्मकार्य शक्य होतात त्याचे विवरण केले. गायीचे सर्वत महात्म्य सांगितले. चांगल्या लक्षणांच्या गायी कोणत्या, गायीच्या शरीरात सर्व देव कशा वास करतात इत्यादी सर्व सांगितले. गायीचे दान करण्यास सत्पात्र ब्राह्मण कोण तेही सांगितले. गायीच्या दानाचा विधी मनुष्याला केवढा उपकारकारक आहे ते सांगितले. विष्णूने लक्ष्मीला कुलक्षणी गायीचेही वर्णन करून सांगितले. सुलक्षणी गायी म्हणजे तरुण, पुष्कळ दूध देणाऱ्या, निरोगी, सवच्च, 4 आचळे असणाऱ्या, शुभ्र वर्णाच्या, न्यायाने मिळवलेल्या, दृष्टपुष्ट, सोन्याने शिंगे मढविलेल्या, रुप्याने खूर मढवलेल्या व अंगावर वस्त्रे आणि अलंकार घातलेल्या. कुलक्षणी गाय भाकड, हडकुळी, वांझोटी, लंगडी, म्हातारी, एकाक्ष, आंधळी, शिंगमोडकी, एकदोळी, 3 आचळे असणारी व वासरू मेलेली अशी लक्षणे सांगितली आणि सत्पात्र ब्राह्मणाचीही लक्षणे सांगितली. इथे 10वा अध्याय समाप्त. हरि ओम. अशा प्रकारे आपण आज 6 ते 10 अध्याय वाचलेले आहेत. आपण कालच्या व्हिडिओमध्ये 1 ते 5 अध्याय ऐकलेलो आहोत. ते जर तुम्ही ऐकले नसतील तर याच्या अगोदरचा व्हिडिओ नक्की पहा. आणि आजची ही अध्याय आपण इथेच थांबवत आहोत. उद्या 11 अध्यायापासून 15 अध्याय वाचणार आहोत. रोज आपण 5-5 अध्याय वाचत आलेलो आहोत. अधिक मासात हे अध्याय ऐकणे, श्रवण आणि पठण करणे खूपच पुण्यकारक मानले आहे. लक्ष्मी विष्णूंची सेवा होऊन जाते. अधिक मास कशासाठी प्रसिद्ध आहे याची संपूर्ण माहिती या अध्यायामध्ये, या कथांमध्ये दिलेली आहे. आणि आजचा हे अध्याय तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हरि ओम लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. हरि ओम.